ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरून 31 मे पर्यंत हटवा. संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी. कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे. तसा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री महोदय यांना लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत एक कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे. रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आलेली आहे. या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी त्याला अनेकदा विरोध केला होता. याआधी एकदा शिवप्रेमींनी तो पुतळा हटवला होता, पण प्रशासनाने तो पुन्हा त्या ठिकाणी बसवला. त्या पुतळ्याला पोलिसांचे संरक्षण देखील आहे. आता संभाजीराजांनीही पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळात बांधण्यात आली आहे असं संभाजीराजे यांचं म्हणणं आहे. संभाजीराजे यांनी आपल्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकू. हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दिवसापूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणताही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे पण कोणतीही ऐतिहासिक माहिती किंवा पुरावे उपलब्ध नाहीत, असे त्यांनी स्पष्टोक्ती दिलेली आहे. समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एक अशा प्रकारे कपोकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतेही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्र्याची समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक 31 मे 2025 अखेरपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटवण्यात यावी आणि ते अत्यावश्यक आहे, असं संभाजीराजे यांनी त्यांच्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. एकंदरीत ह्यावरती आपण जे ऐकलं तर त्यावरती आपलं काय मत आहे? वाघ्या कुत्रा हा असं कोणतंही पात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात नव्हतं, तर मग हे जाणून बुजून केलेले कोणी षडयंत्र आहे का? यावरती आपलं काय मत आहे? आणि छत्रपती संभाजीराजे यांनी मागणी केलेली आहे त्यावरतीही आपलं काय मत आहे? आपण कमेंट बॉक्सवरती कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.